श्रीराम जय जय राम. शंका न ठेवता नाम घ्यावे. नामस्मरण करायला सांगितले की लोक सबबी सांगतात, पण खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना. मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालविता नामस्मरण करावे, श्रद्धा ठेवून करावे. 2 प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, आंबे घेऊ का? मालक म्हणाला, 15 मिनिटात जितके घेता येतील तितके खा. दोघांपैकी एक होता तो मालकाजवळ चौकशी करू लागला. या शेताला पट्टी किती, मालक कोण वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात 15 मिनिटे झाली. मालकाने सांगितले, वेळ संपली, आता तुम्ही जा. एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून हे ध्यानात घ्यायचे की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो, नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले? नारद वचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या, शंकाकुशंकांच्या नादी लागलाच नाही. एक तत्व नाम हेच त्याने धरले, म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरुवात करावी आणि अखंड नामातच राहावे. नाम किती दिवस घेत राहावे? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल, पण नाम विसरू नये. कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेत, पण सर्वात नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली, मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान होईल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8, दशक 9. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत आवश्यक आणि सूक्ष्म विषय शिकवतात. समाधान, संतोष आणि लोभाचा त्याग. 1. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे, अनावश्यक इच्छा कमी करणे, मनात शांतता ठेवणे. समर्थ सांगतात, समाधान हेच खरे सुख आहे. 2.
लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे अधिकाधिक मिळवण्याची इच्छा, कधीही न संपणारी अपेक्षा, अजून हवे ही भावना. लोभामुळे मन अस्थिर होते, समाधान हरवते, दुःख वाढते. 3. एक उदाहरण. एक माणूस श्रीमंत होता, पण त्याला अजून पैसे हवे होते. तो सतत धावत राहिला, पण कधीही समाधानी झाला नाही. दुसरा माणूस साधा होता, पण तो जे आहे त्यात आनंदी होता. कोण जास्त सुखी? जो समाधानी आहे तोच खरा सुखी आहे. 4. इच्छांचा अंत नाही. इच्छा अशी असते, एक पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. मन सतत धावत राहते, म्हणून इच्छा कमी केल्याशिवाय समाधान मिळत नाही. 5. समाधान कसे मिळवावे? समर्थ सांगतात, कृतज्ञता ठेवा, तुलना करू नका, जे आहे त्याचे महत्त्व ओळखा, साधे जीवन जगा. 6. लोभाचे परिणाम. लोभामुळे चुकीचे मार्ग निवडले जातात, संबंध बिघडतात, मन कधीच शांत राहत नाही. 7. साधना आणि समाधान. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन स्थिर होते आणि समाधान वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत समाधानी होते. त्यांनी साधे जीवन जगले आणि अंतःशांती प्राप्त केली. 9. एक साधा दृष्टांत. समुद्रात कितीही नद्या मिळाल्या तरी तो भरत नाही, तसेच लोभ कधीच संपत नाही. 10. अंतिम सार. समास 8 दशक 9 आपल्याला सांगते, समाधान ठेवा, लोभ टाळा, इच्छा कमी करा आणि शांत जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 10. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत महत्त्वाचा विषय सांगतात. क्षमाशीलता, क्षमा आणि क्रोधावर विजय. 1. क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे इतरांच्या चुका माफ करणे, मनात राग न ठेवणे, द्वेष सोडून देणे. समर्थ सांगतात, क्षमाशील मनुष्यच खऱ्या अर्थाने महान असतो. 2. क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे राग, असंतोष, आक्रमक भावना. क्रोधामुळे विचारशक्ती कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, संबंध बिघडतात. 3. एक उदाहरण. एक माणूस रागात येऊन आपल्या मित्राशी भांडला. त्याने कठोर शब्द बोलले. नंतर त्याला पश्चाताप झाला. तो म्हणाला, मला माफ करा. मित्राने माफ केले, पण नात्यात तडा गेला. यातून काय समजते? क्रोधाने नुकसान होते, क्षमेमुळे नाते टिकते. 4. क्षमाशीलतेचे फायदे. मन शांत राहते, संबंध टिकतात, तणाव कमी होतो. 5. क्रोधावर नियंत्रण कसे ठेवावे? समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी विचार करा, शांत राहण्याचा प्रयत्न करा, परिस्थिती समजून घ्या, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 6. क्षमा का कठीण वाटते? अहंकार, मी बरोबर आहे ही भावना, बदला घेण्याची इच्छा. पण समर्थ सांगतात, क्षमेमध्येच खरे सामर्थ्य आहे. 8. साधना आणि क्षमा. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन शांत होते आणि क्षमा करणे सोपे होते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत क्षमाशील होते. त्यांनी कधीही द्वेष ठेवला नाही. 9. एक साधा दृष्टांत. झाडावर दगड मारला तरी ते फळ देते, तसेच महान मनुष्य वाईटाला उत्तर चांगल्याने देतो.
10 अंतिम सार. समास 8 दशक 10 आपल्याला सांगते क्षमा करा, क्रोध टाळा, शांत रहा आणि प्रेमाने वागा. असे जीवन जगणारा मनुष्य संबंध जपतो आणि अंतःशांती प्राप्त करतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.